भिवंडी तालुका के आनगांव गांव देवी माता मंदिर पर श्री क्षेत्र शिरडी से वापस आई पालकी के उपलक्ष्य में श्री साई छंद सेवा मंडल द्वारा सत्यनारायण की महापूजा व श्री साई भंडारा का आयोजन। श्री साई छंद सेवा मंडल अध्यक्ष श्री राजू शेलार व श्री साई छंद सेवा मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में श्री साई भक्तों ने उपस्थित होकर सत्यनारायण की महापूजा व साई महाभंडारे का लाभ लिया। ओम साईराम। श्री साई छंद सेवा मंडळ अनगाव आणि ही पालखीचं 16 वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये 18 मार्च ते 25 मार्च या दरम्यान पालखी पूर्णपणे साईदांचं दर्शन घेऊन परतले आहे आणि आज 9 एप्रिल रोजी साई भंडारा ठेवलेला आहे। हा भंडारा एवढा भव्य असतो की कमीत कमी आजूबाजूच्या परिसरातील साई भक्त मिळून 5 ते 6 हजार पब्लिक तरी इथं अन्नदान करत असते। आणि हे करताना साई छंद सेवा मंडळाचे अध्यक्ष राजू दादा असतील यांना खूप मनापासून धन्यवाद देतो का ते दरवर्षी एवढा मोठा भव्य असा भंडारा करत असतात।
पालखीमध्येच आमच्या 150-200 पर्यंत पब्लिक होती चालण्यासाठी, पण आता म्हणजे 500-600 साई भक्तांनी मिळून 5 ते 6,000 पब्लिक यामध्ये आनंदच घेतात. ते साईबाबा चरणी एवढीच प्रार्थना असेल की सालाबादप्रमाणे होणारा पालखी सोहळा असा नित्य नेमाने चालत राहो आणि पालखीचे अध्यक्ष राजूदादा शेलार असतील यांना त्यांच्या कार्यामध्ये यशस्वीपणा नेहमी येत राहो ही साईचरणी प्रार्थना करतो. सेवा मंडळ अनगाव परिसर आज या सोहळ्याला 16 वर्षे पूर्ण झाले आणि दरवर्षीप्रमाणे असाच साई भंडारा असतो. कमीत 5 ते 6,000 लोक या भंडाऱ्यात महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. अशीच सेवा आमच्या हातनं दरवर्षी साईचरणी करत राहो हीच साईचरणी विनंती. Namo